अमरनाथमध्ये शिवसेनेनं भाजपला युतीचा प्रस्ताव मांडलाय। शहर विकासासाठी मतभेद विसरून एकत्र येण्याचं आवाहन माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी केलं। अमरनाथ नगरपालिकेतील गटाच्या याचिकेचा निकाल शिवसेनेच्या बाजूने लागलाय। हिंगोलीच्या कळमनुरी आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत विविध योजनांमध्ये लाभार्थी निवड करताना अनियमितता झाल्याची तक्रार करण्यात आली आहे। या तक्रारीवरून आता योजनांची सखोल चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली। तसंच तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत। गावकरी जाचामुळे किडनी विकणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंतूर येथील शेतकरी रोशन कोळे यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाखांची मदत मंजूर करण्यात आली आहे। यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता। जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात पीडित शेतकऱ्यासाठी शासनाकडून 5 लाखांची रक्कम जमा करण्यात आली आहे। भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात एका नवरदेवानं पारंपरिक संस्कृतीची अनोखी जपणूक करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। पवनीतील राहुल सोनवणे या युवकाची लग्नाची वरात चक्क पारंपरिक बैलबंडीवरून काढण्यात आली। ना एसीची अलिशान गाडी ना शाही बग्गी, तर गावच्या मातीतल्या संस्कृतीचा सन्मान करत मित्रमंडळींनी वर्गणी गोळा करून ही अनोखी वरात थाटात काढली। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर इथे आदिशक्ती संत मुक्ताईचा अंतर्धान सोहळा पार पडला। या सोहळ्यानिमित्तानं मुक्ताई मंदिरात दीड क्विंटल आंब्याची आरास करण्यात आली होती। अंतर्धान सोहळ्यानिमित्त संत मुक्ताईची पहाटे महापूजा महाआरती करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने भाविकांची व वारकऱ्यांची उपस्थिती होती। हिंगोलीच्या कळमनुरी आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत विविध योजनांमध्ये लाभार्थी निवड करताना अनियमितता झाल्याची तक्रार करण्यात आली आहे। या तक्रारीवरून आता योजनांची सखोल चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे। तसंच तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत। नाशिकच्या मालेगावातील आदिवासी बांधवांच्या जमिनीवर काही भूमाफियांनी कब्जा केला। त्याचा त्यांनी विरोध केल्यामुळे काही आदिवासी बांधव यांच्यावर गुन्हे दाखल केले। याचा निषेध म्हणून आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढत निषेध व्यक्त केला। अमरावतीतील तिवसा तहसीलवर शेतकऱ्यांनी एल्गार काढला। हरभरा तूर खरेदी आणि पीक विम्यासाठी शेतकरी आक्रमक झाले। एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि दुसरीकडे प्रशासनाची अनास्था अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। रत्नागिरीतील लांजामधील परप्रांतीयांना जमीन विकण्याचा मुद्दा पुन्हा तापणार आहे। लांजा तालुक्यातील गोविळ गावात परप्रांतीयांना जमीन विक्री करू नये यासाठी ग्रामसभेत ठराव करण्यासाठीचं पत्र दिलं। गोविळ गुरववाडी ग्रामस्थ मंडळानं ग्रामपंचायतीला पत्र दिलं आहे। छत्रपती संभाजीनगरातील करमाड तालुक्यातील शेवगा गावात सरपंच आणि ग्रामसेवकाविरोधात ग्रामस्थांचं आमरण उपोषण सुरू आहे। ग्रामसेवक आणि सरपंच यांनी विविध विकास कामात घोटाळे केल्याचा आरोप या आंदोलनात करण्यात आला। रत्नागिरीतील राजापूरमध्ये बॉक्साईट उत्खनन प्रकल्पावरून वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे। बॉक्साईट उत्खननाला राजापूरवासियांनी तीव्र विरोध केला। राजापूर पंचायत समितीने उत्खननाविरोधात ठराव मांडला। नाणार आणि सागवे गावात प्रकल्प प्रस्तावित आहे। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगे धरणाचा कालवा फुटलाय। कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेलं असून कालव्याचं पाणी थेट शेतात घुसल्यानं शेतीचं प्रचंड नुकसान झालं। पिकांसह शेतातील मातीही वाहून गेली आहे। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतांचे पंचनामे करून मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आहे। वाढत्या तापमानाचा मेथी पिकाला मोठा फटका बसतोय। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात तापमान 42 अंशांच्या पार गेलं। त्यामुळे शेतातील उभं मेथीचं पीक हे तापमानामुळे करपलंय। सध्या मेथीला चांगला बाजारभाव मिळतोय। या आशेनं शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मेथीचं पीक घेतलं, पण वाढत्या तापमानाचा पिकाला फटका बसलाय। येवला शहराला आता 4 दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील पाणी साठ्यात घट झाली आहे। त्यामुळे पुढील आवर्तन येईपर्यंत नगरपालिकेनं 3 दिवसाऐवजी 4 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं आहे। पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर इथे असणारे ओवे कॅम्प गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे।
आठवड्यातून एकदा येणारा टँकर आणि नळातून अवघ्या काही मिनिटांसाठी येणारं पाणी साठवण्यासाठी नागरिकांनी चक्क 10 ड्रम विकत घेतल्यात। पनवेल महानगरपालिका आणि सिडको दोघांनी दुर्लक्ष केल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। रिसोड तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या सौर कृषी पंप योजनेअंतर्गतच्या जोडण्या रखडल्या। शेतकऱ्यांनी अर्ज करून आवश्यक शुल्क भरलं तरी अर्ज मंजूर होऊन 6 महिने उलटून सुद्धा शेतकऱ्यांना अद्याप सौर कृषी पंपाची जोडणी मिळाली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण आहे। मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव इथल्या जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस आला। मुख्याध्यापकांची प्रत्यक्ष शाळेत उपस्थिती नसताना सुद्धा 2 दिवसांपूर्वीच हजेरी पुस्तकावर सही केल्याचं आढळून आलं। त्यामुळे मुख्याध्यापकांची हजेरी नेमकी कशी लागली असा प्रश्न उपस्थित होतोय। भिवंडी शहरात एका तरुणानं जिवंत साप गळ्यात घालून स्टंटबाजी केली आहे। गळ्यात साप घालून हा तरुण दुचाकीवरून फेरफटका मारताना दिसतो। या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये भरधाव वाहनानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 7 ते 8 दुचाकींना चिरडलंय। सुदैवाने अपघातात कुठली जीवितहानी झाली नाही, मात्र दुचाकीचं मोठं नुकसान झालं। महांकाळ तालुक्यातील चोरोची गावात चायना बेदाणा आयात करून प्रक्रिया करण्याचा प्रकार उघडकीस आलाय। सांगलीच्या द्राक्ष बागायतदार संघानं चीनी बेदाणा प्रोसेस युनिटचा पर्दाफाश केला। तसंच याचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप केला आहे।